संरक्षण करण्याकरिता मी प्रत्यक्ष प्रगट होणार आहे। देवकी कंसाची चुलत बहीण आहे, तिचा विवाह या दुष्ट असणाऱ्या कंसानं वसुदेवाबरोबर करून दिला। विवाह त्यांनी होत असताना विवाहामध्ये आणि विघ्न आलं। आकाशवाणी झाली, कंसा मूर्खा, जिची वरात मिरवतो आहेस तिच्याच पोटी 8वा जन्माला येऊन तुला मारणार आहे। असं म्हणल्यानंतर तो घाबरला, त्यानं देवकीला मारहाण करायला सुरुवात केली। हात तो धरला वसुदेवानं हात पकडला। 4 नीतीच्या गोष्टी सांगितल्या। स्त्रियांवर त्यांनी शस्त्र चालवायचं नाही, क्षत्रियाचा धर्म आहे, तुझी बहीण आहे, तुला दादा दादा म्हणते, फार प्रेममयी आहे, फार प्रेमळ आहे, असं तिला समजून सांगितलं। का त्या कंसाला कंस उद्विग्न झाला, काय करावं समजेना। मग त्याने काय केलं माहिती आहे, वसुदेव देवकी दोघांना बंदीखान्यात नेऊन टाकलं आणि बंदीखान्यात टाकलं, जेवढी मुलं होतील तेवढे मला द्यावे लागतील असं त्यांनी बांधून घेतलं। आता त्यांनी बराच काळावधी लोटला, देवकीला त्यांनी मुलगा झाला, कंस मारण्याकरिता आला। त्यांनी पाहिलं ते बाळ कंसाकडे पाहून हसायला लागलं, जणू काय त्याला मामा मामा म्हणताय। कंसाने विचार केला, हे पहिलंच लेकरू आहे, याला का बरं मारू, मला मारणारा 8वा येणार आहे। परत देऊन टाकले। त्यात नारदजी महाराज आले, पुण्य सारावया आले देवर्षी, वधी बाळकाशी ठेवू नको असं सांगितलं की आतमध्ये घुसला। बाळ हिसकावून घेतलं, गरगर आकाशात फिरवलं, धाडकन जमिनीवर आपटलं, मारून टाकलं महाराज। असे 6 लेकरं त्यांनी अशा पद्धतीने कंसानं मारून टाकले आणि 7वा गर्भ आला, तो योगमायेनं पळवला, रोहिणीच्या गर्भात नेऊन स्थापन केला। तिथं बलराम प्रगट झालेला आहे। 8म गर्भरूपानं परमात्मा त्यांनी प्रगट होणार आहे। बलराम प्रगट झाला पण त्यानं डोळेच उघडले नाहीत। अरे म्हणे बाळ तर झालं रोहिणीला, पण डोळे उघडीत नाही, का बरं डोळे उघडीत नाही म्हणून ब्राह्मणांना बोलावलं, त्यानं विचारलं, जातक कर्म त्यांनी पाहिलं, मग सांगितलं, अरे हे बाळ सामान्य नाही, हा तर प्रत्यक्ष शेषनारायणाचा अवतार आहे। मग शेषनारायण म्हणजे भगवान विष्णू परमात्म्याचा असं नाही। क्षीरसमुद्रामध्ये भगवान या शेषशय्येवर पहुडलेला असतो। ज्या अर्थी आसन आलेलं आहे त्या अर्थी आसनावर बसणार आपल्या गावात कुठेतरी येणार आहे। मग कुठे येईल म्हणे, आपल्या राजाला संतती नाही बऱ्याच काळापासून, म्हणून नंद राजाला पुत्र झाला पाहिजे, यशोदेला पुत्र झाला पाहिजे, असं त्यांनी सर्वांचं एकमत त्यांनी झालं। मग काय करावं लागेल, मग त्या ब्राह्मणांना विचारलं, त्यांनी सांगितलं, असं करा, गावातल्या सगळ्या लोकांनी त्यांनी महाराज लहान लेकरांपासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत सगळ्यांनी निर्जला एकादशीचं व्रत करा। एकादशी धरायची निर्जला, एकादशी निर्जल जमत नाही महाराज, घाय एखाद धरून बघा काय होतं। एका दिवशी लोक म्हणतात कावळे कोकतात पोटात, नुसती कावळे नाही, सगळ्या पक्ष्यांचे थवे उडतात पोटात। जर त्यांनी पाणीच नाही पिलं थेंबर सुद्धा, ते एवढे कासा जीव होतो। अशी त्यांनी निर्जल एकादशी धरल्यावर होत असते। म्हणून त्यांनी महाराज ते सर्वांना शक्य नाही, पण लहान लेकरांपासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत 23 एकादशा धरल्या महाराज निर्जल। आणि अशा त्यांनी महाराज एकादशा झाल्या आणि त्याचा परिणाम असा झाला की खरोखर भगवान प्रसन्न झाले देवकीवर, देवकीला त्या यशोदेवर। यशोदेला गर्भधारणा झाली, सगळ्यांना आनंद झाला। इकडे 7वा गर्भ गळून गेला, कंसाला फार आनंद झाला, तो म्हणला माझ्या भीतीने गर्भ गळून जायला लागले। पण आता त्याला काय माहिती, त्याचा काळ जवळ आला। परमात्मा प्रत्यक्ष प्रगट हो, भगवान आधी वसुदेवाच्या हृदयात प्रवेश करून गेले, वसुदेवाच्या हृदयातून देवकीच्या हृदयात प्रवेश केला, देवकीचं तेज वाढू लागलं, कंसाचं हृदय जळू लागलं, रोमास पूर्ण होऊ लागले। देवदेवता स्तुती करण्याकरिता आल्या, गर्भस्तुती, सत्यव्रतम सत्यपरम त्रिसत्यम सत्यांच्या योनिम निहितंच सत्ये सत्यस्य सत्यमृत सत्य नेत्रम सत्यात्मकम तम शरणम प्रपन्ना। भगवंताचं स्तवन देवदेवतांनी केलं। आणि आता त्यांनी महाराज 9 मास पूर्ण झालेले आहे। श्रावण महिना आला, वद्य पक्ष आला, अष्टमी तिथी आली, बुधवारचा दिवस आला, ग्रह नक्षत्र भगवंताला अनुकूल झाले आणि भगवान त्यांनी प्रगट होण्याची वेळ रात्रीचे 12 वाजले। लख असणारा प्रकाश कारागृहामध्ये पडला। भगवंतानं 8 वर्षाची चतुर्भुज असणारी मूर्ती प्रगट केली। वसुदेवाबरोबर त्यांनी भगवंताचा संवाद झाला। भगवान बाल रूपामध्ये प्रगट झाला आणि भगवंताने सांगितलं मला जायचंय म्हणे। कुठे जायचं, नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, मजनी गोकुळाला, मजनी गोकुळाला, हे मजनी गोकुळाला, नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, मजनी गोकुळाला, मजनी गोकुळाला, माया
उपजली तेथे ठेवी मज आणि येते असं त्याला सांगून टाकलं. वसुदेवानं त्यांनी भगवंताला उचललं, बंधनं गळाली, टोपली जवळ आली, देवाला टोपलीत घातलं, द्वारपाल झोपी गेले, दरवाजे उघडले, टोपलीत घालून रस्त्यानं चालू लागले. धोधो पाऊस पडू लागला, यमुनेला पूर आला, पुरात प्रवेश केला, नाकातोंडात वसुदेवाच्या पाणी जाणार. भगवंतानं चरण स्पर्श केला, यमुना दुभंगली, पलीकडच्या काठाला गेले. तिथे यशोदा राणीच्या समोर कन्या प्रगट झाली होती. आपला पुत्र तिथे ठेवला, कन्या बरोबर घेतली, कारागृहात आले. कन्येने आकांत केला, कंस तिला मारण्याकरिता आला, हातातून निसटली. तुझ लागी वधी उपजला मजारी, उपजला मजारी, उपजला मजारी, तुझ लागी वधी उपजला मजारी, उपजला मजारी, उपजला तुझ लागी वधी उपजला मजारी, उपजला मजारी, तुझ लागी वधी उपजला मजारी, उपजला मजारी, उपजला मजारी, तुझ लागे वधी उपजला मजाधे, तुला मारणारा माझ्या आधी जन्माला आला. कंसाला बातमी कळाली, कंस भयभीत झाला. इकडे त्यांनी महाराज परमात्मा गोकुळामध्ये पोहोचला. सर्व गोकुळवासी लोकांना बातमी कळाली. नंदराजाची बहीण होती सुनंदा, यशोदेची सेवा करण्याकरिता आली होती. तिला सगळ्यात आधी जाग आली. तिने खिडकीतून डोकावून पाहिलं, यशोदेच्या समोर त्यांनी कन्हैया नीलमण्यासारखा चमकताना तिला दिसला. घाईघाईनं आली, यशोदेला जाग केलं. झोपेतच बाळांपण झालं होतं. झोपेत कुठं बाळांपण होतं का महाराज? बाळांपण म्हणजे भयंकर वेदना असतात. बाळांपण म्हणजे दुसरा जन्म असतो. दुसरा जन्म कशाचा? बाळाचा तर होतोच होतो, आईचा सुद्धा जन्म होतो. एवढ्या वेदना सहन कराव्या लागतात. झोपेत कसं बाळांपण होईल? पण माया प्रगट झाली. ती माया किमकिम न करो, ती माया काय करू शकत नाही. तिच्या सामर्थ्यानं त्यांनी महाराज हे सगळं घडलं. परमात्म्याला यशोदेनं पाहिलं, हृदयाला लावलं, फार आनंद झाला. सुनंदा नंदराजाला सांगायला गेली, तुम्हाला मुलगा झाला. त्याने नवरत्नांची माळ सुनंदीला देऊन टाकली. नवविधा भक्ती जणू काय प्राप्त केली. सगळ्या गावात सांगण्याकरिता फिरू लागली. गवळण सांगितलं, गवळण मनती गवळणीला, गवळण मनती गवळणी. गवळणीला पुत्र झाला, यशोदेला मुलगा झाला. सगळ्या गावात त्यांनी बातमी पसरली. सर्व लोकांना भगवंताच्या येण्याची वाटच होती. सगळेजण वाट पाहत होते. परमात्मा कधी प्रगट होईल. सर्वजण भगवंताच्या भेटीकरिता आसावलेले होते. सर्वांना भगवंताच्या भेटीची ओढ लागली होती. सगळेजण भगवंताच्या भेटीकरिता कासावीस होत होते. सर्वजण भगवंताच्या भेटीकरिता व्याकुळ झालेले होते. आणि त्या सर्वांना निरोप प्राप्त झाला. परमात्मा प्रत्यक्ष प्रगट झाला. सर्वजण आनंद विभोर झाले. सगळे भगवंताला पाहण्याकरिता येऊ लागले. भगवंताला पाळण्यामध्ये घातलं होतं. 4 दरवाजे आहेत नंद भवनाला. त्या 4ही दरवाजांमधून दाटी झाली. नंदा घरी झाली दाटी. सर्वजण भगवंताला पाळण्यामध्ये पाहतात. तेवढं सुख सर्वांना झाला. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. सर्व नरनारींना आनंद झाला. असं त्यांनी महाराज सर्व गोकुळवासी आस लावून त्यांनी अशा पद्धतीने पाहत होते. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, एखाद्या घरात जर लेकरू झालं तर झाला, जर जास्त आनंद झाला तर आई वडिलांना होतो, बरोबर आहे की नाही? त्याच्यापेक्षा जास्त जर आनंद झाला तर सगळ्या परिवाराला होतो. आणि त्याच्यापेक्षा जास्त जर आनंद झाला आणि भाऊबंद जर चांगले असले तर भाऊबंदांना होतो. म्हणजे जास्त आनंद सांगतो मी तुम्हाला. त्याच्यापेक्षा जास्त आनंद झाला तर सोयऱ्या धाऱ्याला होतो. अख्ख्या गावाला कसं काय आनंद होईल? सगळ्या गावाला आनंद झाला. का झाला? त्याचं कारण हेच आहे की सगळे गाव त्यांनी महाराज तपश्चर्या करत होतं, साधना करत होतं. आणि सगळ्यांना भगवंताच्या भेटीची आस लागली होती.
भगवान येणार आहे, आपल्याला सुखी करणार आहे, सर्वांना त्यांनी महाराज आस लागली होती. म्हणून परमात्मा त्यांच्याकरिता आला. परमात्मा प्रगट झाल्यावर प्रत्येकाच्या मनात एकच भाव आहे का यशोदेला मुलगा झाला, प्रत्यक्ष परमात्मा घरी आला आणि माझ्याकरिता आला, मला दर्शन देण्याकरिता आला, मला भेटण्याकरिता आला. मी गेलो पाहिजे भगवंताच्या दर्शनाकरिता. म्हणून सगळेजण भगवंताच्या दर्शनाकरिता येऊ लागले. चारही दरवाजांच्या मधून त्यांनी गर्दी होऊ लागली. भगवंताला पाळण्यामध्ये घातलं होतं. पाहून मोठं समाधान त्यांनी होत होतं, सुख होत होतं. जोडी जोडीने लोक येत होते महाराज. खेळणा पाळणा सुंठवडा वस्त्र आभूषण हे सगळं त्यांनी घेऊन भगवंताच्या दर्शनाकरिता सगळेजण येत होते. आता जोडीनेच गेलं पाहिजे देवाला, आहे की नाही? फार महत्वाचा विचार. अशी डाळ भाताची जोडी होती. डाळ भात कळतो तुम्हाला? म्हणजे असं नवरदेव होता की नाही, तो गवळी थोडा उंच होता आणि त्याची ती गवळण होती आणि थोडी बुटकी होती महाराज. अशी त्यांनी डाळ भातात जोडी होती, गवळण बुटकी होती. आणि ते गेले दोघे जण त्यांनी दर्शनाला. सगळेच लोक दर्शनाला जात होते, देवाला पाहत होते. सगळ्यांच्या चेहऱ्यावर मोठं समाधान होतं. तो गवळी गेला, त्यानं देव पाहिला, त्याला फार समाधान वाटलं. गवळणीला देव पाहायचं पण तिला पाहताच आहे ना. तो पाळणा होता ना, तिच्या उंची एवढा पाळणा होता. तिनं टाचा वर करून पाहिला तरी तिला देव दिसना, तिनं उड्या मारून पाहिलं तरी पण तिला देव दिसना, काही केलं तिला देव दिसना. सगळ्यांचे चेहरे पाहत होती, हे सगळे आनंदी आहेत आणि मलाच देव दिसत नाही, आता काय करायचं? मग तिच्या मनात एक विचार आला महाराज. काय विचार आला माहिती आहे? तिनं तिच्या नवऱ्याकडे पाहिलं, कोपऱ्यात उभा होता. त्यानं विचार केला आपण बाकीच्या लोकांना दर्शन घेऊ द्यावं. मग ती जरा उंच होता, पलीकडे जाऊन उभा राहिला. त्याला पहा, इकडे या, तुम्ही घाबरू नका. तिनं नवऱ्याला बोलवलं तिच्या, इकडे म्हणलं की आला महाराज. आला की लगेच ताबडतोब, काय काम आहे? खाली बसा, खाली बसा म्हणलं की बसला. तुम्हाला कळालं ना? म्हणजे तो ये म्हणलं की आला आणि बस म्हणलं की बसला. बसल्यानंतर काय केलं, इकडे इकडे पाहिलं, नवऱ्याच्याच खांद्यावर बसली. उभे राहा म्हणलं की उभा राहिला. हे तेव्हापासून आहे, द्वापार युगापासून. ये म्हणलं की आला, बस म्हणलं की बसला, उठ म्हणलं की उठला, उभा राहिला. त्याच्या खांद्यावर बसली त्यांनी महाराज, नवऱ्याच्या. आणि मग पाळण्यामध्ये त्यांनी देव पाहिला आणि तिला देव पाहून मोठं समाधान प्राप्त झालं. याचा अर्थ काय लावायचा आपण? जर देव पाहायचा असला तर नवऱ्याच्या खांद्यावर बसायचं. नवऱ्याच्या खांद्यावर बसल्याशिवाय देव दिसत नसतो. नवरा म्हणजे तुम्ही प्रयोग करताना घरी जाऊन तसलं नाही ते. नवरा म्हणजे अहंकार, अहंकार रूपी नवऱ्याच्या मानगुटावर बसल्याशिवाय देव दिसत नसतो. याचा अर्थ काय करायचा? गोकुळवासी लोकांचा सगळा अहंकार संपून गेला होता आणि प्रेम भगवंताचं अंतकरणामध्ये प्रगट झालं होतं. आणि म्हणून भगवंताला पाहून सर्वजण सुखी झाले. ते मनच भरत नव्हतं महाराज भगवंताच्या दर्शनानं. 4 दरवाजे होते ना, 4ही दरवाजांमधून दाटी झाली होती. अशा बाऱ्या लागल्या होत्या भगवंताच्या दर्शनाकरिता. पूर्व दरवाजातून त्यांनी गोपाळाला, त्यानं भगवंताला पाहिलं. गोपी आली, तिनं भगवंताला पाहिलं आणि बाकीच्या लोकांना दर्शन घेऊ द्या, चला पुढवा पुढवा म्हणत होते. म्हणतं पश्चिम दरवाजातून बाहेर गेला. बाहेर गेल्यानंतर बाहेर जाऊन त्यांनी परत मनात विचार आला की देव पाहिलं पण समाधान त्यांनी झालं नाही, मग काय करायला पाहिजे? परत एकदा पाहायला पाहिजे. आता त्यांनी महाराज उत्तर दरवाजातून घुसला परत. दुसऱ्यांदा परत एकदा देवाचं दर्शन घ्यायला दक्षिण दरवाजातून बाहेर पडला, तरी मन भरलं नाही. मग काय करायचं? आता पश्चिम दरवाजातून आतमध्ये घुसला. असं 4ही दरवाजांमधून परत आत जा, परत बाहेर. दिवसभर असंच चाललं होतं. का बरं? भगवान त्यांनी दिसला होता, त्याचं सुख सर्वांना प्राप्त झालं होतं. तो सर्वांकडे पाहत होता. त्या कृष्णाच्या सुखानं सर्वजण अशा पद्धतीने सुखी झाले होते. दिवस त्यांनी निघून गेला, खाण्यापिण्याची आठवण राहिली नाही, भूकही लागली नाही आणि तहानही लागली नाही. अशी दिव्य अवस्था गोपाळांना गोपिकांना त्यांनी प्राप्त झाली आणि अखंड भगवंताचं चिंतन, नंदोत्सव त्यांनी करू लागले आणि त्या नंदोत्सवामध्ये विभोर झाले. हीच त्यांची दिव्य असणारी अवस्था साधू संतांनी पाहिली. फक्त पाहिली नाही, आपल्या सगळ्यांच्या समोर त्यांनी महाराज सांगितली. कृष्णाची या सुखे भूक नाही तहान, 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 कृष्णाची या सुखे भूक नाही तहान. सदा समाधान सकळाचे, सदा समाधान सकळाचे, सदा समाधान सकळाचे, सदा समाधान सकळाचे.
समाधान सदा समाधान सकळाचे सकळाचे कृष्णाची आसोगे नाही समाधान सदा समाधान सकळाचे सदा समाधान कृष्णाचे सुखे भूक नाही तहान सदा समाधान सकळांचे सदैव सर्वांचं सखा समाधान त्यांनी झालं. कृष्णाचं सुख त्यांनी महाराज त्याचं दर्शन झालं हेच त्यांनी सुख झालं. गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख पाहता श्रीमुख गोविंदाचे नामदेव महाराज म्हणतात. दुःखाची निवृत्ती झाली सुखालाही सुख प्राप्त व्हावं अशी अवस्था झाली. फक्त भगवंताला पाहिल्यानंच एवढं सुख पहिला पहिला नंदाचा नंदन पहिला पहिला नंदन पहिला पहिला नंदाचा नंदन पहिला पहिला पाहिला पाहिला नंदाचा नंदन नंद नंदन त्यांनी प्रत्यक्ष पाहिला. हे सजनी आज देखो नंदजी गोलाल गोपाल 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 आज देखो नंदजी गोलाल सजनी आज देखो नंदजी गोलाल मोर मुकुट माथे पे सोए मन मेरो मोहे तुल चरण के जल गोरी में तड़पत है मेरो प्यार आज देखो नंदजी गोलाल सजने आज देखो नंदजी गोलाल नंदजी गोलाल नंदजी आज देखो नंदजी कोलाल कन्हैयाला पाहिलं आणि एवढे सुखी झाले महाराज. कृष्णाचे या सुखे भूक नाही तहान त्यांना भूकही राहिलं नाही तहानही राहिलं नाही. फक्त कृष्णच मनामध्ये भरला. कृष्णा वाचून दुसरं काही समजेच ना कृष्णा वाचून दुसरं काही दिसेच ना कृष्णा वाचून दुसरं काही सुचेच ना अशी अवस्था सर्वांची झाली. त्या सर्वत्र कृष्णच कृष्ण पाहू लागल्या. सर्वत्र गोपाळ त्यांनी कृष्णालाच पाहू लागले. अशी दिव्य अवस्था. कंठी धरिला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश. सर्वांच्या मुखामध्ये कृष्ण सर्वांच्या कंठामध्ये कृष्ण आणि कृष्णमय सर्वांचं जीवन अशा पद्धतीने झालं. या सगळ्या गोकुळवासी लोकांची अशी अवस्था झाली. पण तिकडं कंसाचं मात्र त्यांनी महाराज फार अवघड झालं. या कंसाला भय निर्माण झाला. आता माझा शत्रू जन्माला आला मला मारण्याकरिता त्यांनी आलेला आहे. काय केलं पाहिजे त्याला मारण्याचा प्रयत्न केला पाहिजे म्हणून कोणाला पाठवलं पुतनाबाईला पाठवलं. ती पुतना भगवंताला मारण्याकरिता आली. राक्षसी आहे महाराज रुद्राशना रक्त पिणारी आहे. ती भगवंताला मारण्याकरिता त्याने आली आणि आल्यानंतर तिने त्यांनी मायावी वेश धारण केला. नामा म्हणे आली नंदाची घरा स्वरूप सुंदरा देवांगना. बरोबर 12 वाजता आली. ती त्यांनी भगवंताला मारण्याकरिता आली. असं आहे कीर्तन सुरू व्हायच्या आधीच विचारलं होतं महाराजांना किती वाजेपर्यंत कीर्तन करायचं. थोडं उशिरा सुरू झालं ना मग 12:30 वाजेपासून अर्धा तास आपण त्यांनी बोलणार आहोत. म्हणजे तुम्ही बिंदास्त राहा अर्धा तास. त्याच्या पुढे घ्या आधा दूध आधा पाणी ज्यादा डाले तो बाई म्हणे असं असतं. 12:30च्या पुढे गेल्यावर म्हणायचं उशीर झाला. आता लगेच नका म्हणू तसं. 12:30 वाजेपर्यंत तुम्हाला ऐकावंच लागणार आहे. म्हणून अशा पद्धतीने त्यांनी महाराज कंसाला भय निर्माण झालं. त्यानं पुतना पाठवली. सुंदर रूप धारण करून आली. नंदराजाच्या घरामध्ये तिनं प्रवेश केला. यशोदेनं विचारलं कोण आहेस बाई तू. तिनं सांगितलं मी तुझी बहीण आहे. ओळख नाही पाळख नाही बहीण म्हणली. तरी बळच घरामध्ये घेतली. म्हणले मी तुझं बाळ पाहण्याकरिता आले. कुठे तुझं बाळ दाखव. नंदराज घरी नव्हते. ते कर भरायला गेले होते. इन्कम टॅक्स त्यावेळेला पण भरावा लागायचा. मथुरेला कर भरण्याकरिता गेले होते. मग यशोदेने विचार केली बाई आपलं बाळ तगणे दाखव. म्हणते हे घरी नाहीत आपण काय केलं पाहिजे. तिला सांगितलं माझं बाळ झोपलेलं आहे. मी थोड्या वेळाने तुला जागा झालं की आणून दाखवते. असं म्हणलं की देवानं ऐकलं महाराज पाळण्यामधून. ते देव जागाच होता.
तुम्हाला मी तर जागाच आहे ही सांगते त्यांनी झोपलेला आता काय करायचं म्हणजे बोहनीचं गिऱ्हाईक आलं त्याला जर नाट लागलं तर अख्खा धंदा कसा व्हायचा पुढे पुढे बहुत करणे आहे मग काय करू देवानं पाळण्यातच रडायला सुरुवात केली त्याचं रडणं ऐकून रडते माझे बाळ ताने समजावी राईना 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 परी समजावी ते मागले ते काया देते परी समजावी मागले काया देते पटुनी निजविता हरी आऊगा रागिना रडते माझे बाळ ताने समजावी रागिना रडते माझे बाळ ताने समजावी वा हे असं फक्त मला ऐकता येते तुमच्यासारखं म्हणता येत नाही मला म्हणायची काही गरजही पडत नाही मला तुम्ही आहेत ना ते आपोआपच ऐकायला मिळतं रडते माझे बाळताने समजावे तर आहे ना पण ते कन्हैया रडू लागला यशोदा म्हणजे काय खोटं बोलतेस बाळ जागच आहे नाहीला जास्त पुतणेच्या हातात आणून दिलं भगवंताला पुतणेला त्यांनी भगवंताचा स्पर्श झाल्याबरोबर चमत्कार झाला ती त्यांनी महाराज समाधिस्थ झाली तिच्या नेत्रामधून घळघळा अश्रुधारा व्हायला लागल्या भगवंताचं प्रेम उमडून अशा पद्धतीने वाहू लागलं भगवंताने विचार केला मला मारण्याकरिता आली आणि रडायला लागली तिच्यावर मायेचा पडदा टाकून दिला पूर्वस्थितीत आली आता त्यांनी स्तनपान करायचं होतं यशोदेला वाटलं खरंच चांगली आहे रडायला लागली माझं बाळ पाहून म्हणलं किती प्रेमीच्या पोटात यशोदा तिचं काम करायला निघून गेली आणि आता त्यांनी महाराजीनं विष पाजायला सुरुवात केली देवाला भगवंताने तिचं विष पिऊन घेतलं तिला खरंच प्रेम पाना फुटला तो प्रेम पानाही प्राशन केला नंतर तिचे प्राण ओढायला सुरुवात केली शोषिली पुतना येणे मोहिलेले करू आळी नसंडे बापर खुमादेवरून भगवंताने तिचे प्राण ओढायला सुरुवात केली मग मात्र घाबरली आरडाओरडा करू लागली मूळ स्वरूपात आली घराच्या बाहेर पडू लागली देव तिच्या स्तनाला चिकटला सामुंच मुंच आलं मी ती प्रभाशिनी सोड सोड म्हणू लागली तरी पण त्यांनी भगवान सोडत नाही मग मात्र धाडकन जमिनीवर जाऊन आदळलेले आहे तिच्या अंगाखाली मोठे मोठे वृक्ष घरं त्यांनी अशा पद्धतीने उन्मळून पडले यशोधराणी घाबरली सगळं गाव घाबरलं आपल्या बाळाला त्यांनी पुतना घेऊन गेलेली आहे कोण ही राक्षसी कुठून आली असेल सर्वजण आकांत करू लागले नंदबाबा पण आले त्यांनाही तो वृत्तांत कळाला घाईघाई त्यांनी महाराज मरून पडलेली आहे तिच्या शरीरावर 2 शिड्या लावून त्यांनी तिच्या वक्षस्थळापर्यंत गेले देव तिच्या छातीवर खेळत होता महाराज तो खेळणारा देव त्यांनी गुद्दे मारत होता दे दानादन आता मेल्यावर काय मारायचं तरी मारित होता का बरं तिचं सगळं पाप संपवायचं म्हणून मग देवाला खाली उतरवलं आणि त्याची आलाबाला घेऊ लागली यशोदा राणी त्याची दृष्ट काढू लागली बायका दृष्ट काढतात ना महाराज मीठ वगैरे घेतात काही कचरा बिचरा काही घेतात की नाही महाराज असं असं करतात आणि काहीतरी मंत्र म्हणतात मला नाही माहिती कोणता मंत्र पण ते म्हणतात मात्र असं त्यांनी बऱ्याच प्रकाराने दृष्ट काढतात ते असा हांडा घ्यायचा त्याच्यात कागद घालायचे ते पेटवायचे पाण्यात त्यांनी पालथा घालायचा सगळं पाणी ओढून घेते नाही तर बोळकं तापवायचं असं काहीतरी करतात त्या यशोदेने अनेक प्रकाराने दृष्ट काढली गोशाळेत नेलं महाराज गोमातेच्या समोर नेलं बाल रक्षा स्तोत्र आहे भागवतामध्ये 18 श्लोकांमध्ये जर आपल्या बाळाला दृष्ट लागत असेल आणि कशानंच उतरत नसेल तर गायीची शेपटी हातामध्ये घ्यायची आणि 18 श्लोक म्हणून ती बाळावरून उतरवायची 18 वेळेला त्यांनी बाळावरून उतरवायची जर त्यांनी महाराज ते श्लोक नाही म्हणता आले तर ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणून त्यांनी महाराज ते 18 वेळेला उतरवायचे आणि ते नाही ध्यानात राहिलं तर आपण वारकरी आहोत रामकृष्ण हरी तर ध्यानात राहील ना रामकृष्ण हरी मंत्र म्हणायचा आणि त्यांनी काय गायीची शेपटी बाळावरून अशा पद्धतीने 18 वेळेला उतरवायची बाळाची दृष्ट अशा पद्धतीने निघून जाते महाराज पथ्य एकच आहे गाय फक्त गावरान असली पाहिजे नाही तर गाय जर जर्सी असले रोग होईल बाळाला म्हणून गावरान गायची शेपटी त्यांनी 18 वेळेला उतरवायची तिने उतरवली बाळाची दृष्ट काढलेली पुतना मारल्याची बातमी कंसाला कळली कंस घाबरला त्यानं महाबळ नावाचा त्यांनी असुर पाठवला तो ब्राह्मणाच्या रूपामध्ये त्यांनी आला त्याची विटंबना भगवंतानं केली उशीर झाला त्याच्यामुळे लवकर केली विटंबीला भट दिला पाठीवरी पाठ अशा पद्धतीनं तो नागवास त्यांनी कंसाच्या समोर त्यांनी गेला जानवे तुटले पंचांग फाटले धोतर गळाले ढुंगणाचे अशी त्याची अवस्था कंसानं पाहिली का बरं त्यांनी महाराज तू असा आरडाओरडा करत आलास त्याला विचारत तो मला हे बघ मी ब्राह्मण होऊन गेलो तुझा शत्रू
मारायला गेलो होतो, मी ब्राह्मण होऊन गेलो म्हणून जिवंत परत आलो. तू जर गेला तर तुझी गॅरंटी देता यायची नाही, कंसा तू जाऊ नको. माझा भगवान ब्राह्मणांचा भक्त आहे महाराज, ब्राह्मणांची सेवा करणारा, ब्राह्मणांचा आदर करणार आहे. पण आपण सुद्धा कृष्ण भक्त आहोत ना, मग कृष्णाला जे आवडतं ते आपण केलं पाहिजे. आपण सुद्धा ब्राह्मणांचा आदर केला पाहिजे. ब्राह्मणांना नाव ठेवू नये, त्यांची निंदा करू नये, त्यांच्या विरोधात बोलायचं काही काम नाही महाराज. म्हणून ब्राह्मण भगवंताला ब्राह्मण भगवंताचं मुख आहे महाराज. पण अशा पद्धतीने त्यांनी महाराज त्याची विटंबना भगवंतानं केली. यानंतर त्यांना अनेक पाठवले, भगवंतानं सगळे मुक्तिपंथाला पाठवले. काग बगरी ठा मारले बाळपणी, अवघे दैत्य खाणी बुडवली, सारी दैत्यांची खानच बुडवली. नामदेव महाराज तर फार विनोदानं वर्णन करून सांगतात, हे यानं आगासूर बगासूर मारल्यान गो, यानं आगासूर बगासूर मारल्यान, आगासूर बगासूर मारल्यान गो, यानं आगासूर बगासूर मारल्यान, आगासूर मारल्यान गो, यानं आगासूर बगासूर मारल्यान, आगासूर बगासूर मारल्यान गो, यानं आगासूर बगासूर मारल्यान, आगासूर बगासूर मारल्यान गो, यानं आगासूर बगासूर मारल्यान गो, आगासूर बगासूर मारल्यान गो, यानं आगासूर बगासूर मारल्यान, आगासूर बगासूर मारल्यान गो, यानं आगासूर बगासूर मारल्यान गो, आगासूर बगासूर मारल्यान गो, यानं आगासूर बगासूर मारल्यान गो, बळीनं पातळ घातल्यान गो, बळीनं पातळ घातल्यान गो, बळीनं पातळ घातल्यान गो, आगासूर बगासूर मारल्यान गो, यानं आगासूर बगासूर मारल्यान गो, आगासूर बगासूर मारल्यान गो, यानं आगासूर बगासूर मारल्यान गो, आगासूर बगासूर मारल्यान गो, यानं आगासूर बगासूर मारल्यान गो, मारल्यान गो, मारल्यान गो. नामदेव महाराजांची कुकणी गवळण आहे. यानं आगासूर बगासूर मारल्यान गो, यानं आगासूर बगासूर मारल्यान गो, बलीनं पाताळात घातल्यान गो, बलीनं पाताळात घातल्यान गो, यानं आगासूर बगासूर मारल्यान गो, यानं आगासूर बगासूर मारल्यान गो, आगासूर बगासूर मारल्यान गो, यानं आगासूर बगासूर मारल्यान गो. आगासूर मारला, बगासूर मारला, धेनुकासूर मारला, रिठासूर मारला, व्योमासूर मारला, अरिष्ठासूर मारला, केशी असुर मारला. सगळेचे सगळे असुर भगवंतांना मारले. एवढंच केलं का? नाही म्हणे, त्यांना सुख देण्याकरिता आलं होतं ना गोकुळवासी लोकांना. मग काय केलं? त्यांना सुख देण्याकरिता त्यांच्या अंगणामध्ये रांगू लागला. रांगता रांगता उभा राहू लागला. उभं राहता राहता चालू लागला. आपलं बाळ जर उभं राहिलं ना, घरातलं काय आनंद होतो महाराज आईला. दर काल्याच्या कीर्तनात सांगितलं, तुम्हाला तरी काबर वंचित ठेवायचं. ते बाळ उभं राहिल्यावर आपली चांगली घरातलं लेकरू आई म्हणते, बाळ उभं राहिलं कोणी नाही पाहिलं, असं गाणंच तयार करते. बाळ उभं राहिलं कोणी नाही पाहिलं, बाळ उभं राहिलं कोणी नाही पाहिलं, असं आई म्हणते. तसा कन्हैया उभा राहू लागला. यशोदेला किती आनंद. तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत रंगणी रंगनाथ तो म्या देखील असही रांगू लागला. रांगता रांगता उभा राहू लागला. उभं राहता राहता चालू लागला. चालता चालता पळू लागला. मित्रांबरोबर खेळू लागला. दिव्य लीला कन्हैया तगणी करतोय. त्याचे सगळे मित्र त्याला फार प्रिय आहेत. पेंद्या, वरद्या, वाकुड्या, श्रीदाम, सुदाम, मधुमंगल, मनसुख, बोबड्या, हे सगळेची सगळे गोपाळ अतिशय प्रिय, प्राणापेक्षा जास्त प्रिय असणारे गोपाळ आहेत. त्या गोपाळांचा छंद कन्हैयाला अशा पद्धतीने लागावा. आईनं त्यांनी भल्या पहाटे त्याला जाग करावं. जागो मोहन प्यारे, त्यानं जाग व्हावं. नित्यकर्म त्यांनी आटोपावीत. नित्य कर्म आटोपल्यानंतर त्यांनी महाराज आईनं त्याला स्नान घालावं, त्याचा शृंगार करावा.
आणि मग त्यांना हळूच आईला म्हणा, मैया मला मित्रांबरोबर खेळायला जायचं, जाऊ? अतिशय सुंदर असणारा हा कन्हैया, त्याने मित्रांबरोबर अशा पद्धतीने खेळायला जावं. जा म्हणलं की त्याने पळायचं आणि गावातून त्यांनी महाराज पळत असताना मोठ्या मोठ्याने हाका मारायचा, हे पेंद्या, हे वरद्या, हे बापुड्या, हे श्रीराम सुदाम मधुमंगल. जस काय गोपाळ बहिरेच होते एवढ्या मोठ्याने आरडायला. कशा करता आरडायचं? गोपाळांकरता नव्हतं आरडत, याला गाव जाग करणं म्हणतात. काय करायचं? गाव जाग कर. गावातल्या सगळ्या लोकांना कळायला पाहिजे मी आलोय, हा महत्वाचा विचार आहे. म्हणून सगळ्या गावात त्यांनी पळायचं, मोठ्या मोठ्याने हाका मारायचं, सगळ्या लोकांनी त्यांनी त्याचा आवाज ऐकायचा आणि ऐकून हातातली सगळी कामं टाकायची आणि तो आला म्हणून त्याला पाहण्याकरिता यायचं. कोणी दरवाजात, कोणी खिडकीत, कोणी वट्यावर, कोणी छतावर, असे सगळे गोपाळ गोपिका त्यांनी उभं राहून कन्हैयाकडे पाहत होते आणि त्याला पाहून त्यांनी महाराज मनात मनात विचार करत होते, काय सुंदर आहे, नाही याच्यासारखं सौंदर्य त्यांनी पाहायला भेटलं राजस सुकुमार मदनाचा राजस सुकुमार मदनाचा पुतळा सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा शशिकळा रवी शशिकळा लोपलिया कस्तुरी मळबड चंदनाची मोठी कस्तुरी मळबड चंदना राजस सुकुमार मदनाचा पुतळा. अतिशय सुंदर आहे. पांडुरंग कांती दिवे जळती रत्नातील भागती अगणित लावण्या तेज पुंजा वर्णमया प्रतिशोभा कन्नडाव विठ्ठल कानडाव विठ्ठलू. अतिशय गोड आहे भगवान, त्याचं सौंदर्य काय वर्णन करून सांगावं. साधू संत त्याचं त्यांनी सौंदर्य वर्णन करून सांगतात. व्रजवासी लोक त्याच्यापेक्षा सुंदर वर्णन करून सांगतात. महाराज काय सुंदर आहे देवा. हे तेरा किसने किया श्रृंगार साबरे, तेरा किसने किया श्रृंगार साबरे, लागे दुल्हा सादीदार सावरे, लागे दुल्हा सादीदार सावरे, तेरा किसने किया श्रृंगार सावरे. देवा तुझा कुणी एवढा सुंदर शृंगार केला? तू नवरदेवासारखा दिसतोस. हा रोज नवरदेव आहे महाराज. तुम्ही जा वृंदावनात, मग तुम्हाला कळेल महाराज. त्याचे एवढे मंदिर आहेत, स्वयंभू असणारे मंदिर, बाक्य बिहारी, राधा वल्लभ, राधा रमण, राधा दामोदर, कितीतरी मंदिर आहेत महाराज. त्या प्रत्येक ठिकाणी अप्रतिम शृंगार भगवंताचा केला जातो. तो इतका सुंदर त्याने दिसतो, त्याच्याकडे पाहूनच सगळेजण स्वतःला विसरून जातात. या गोपिका तर त्याला सल्ला देतो त्या महाराज, हे सजमत श्याम नजर लग जाएगी, सजमत श्याम नजर लग जाएगी, बरसाने की गुजरी, बरसाने की गुजरी तेरे पे मर जाएगी, सजमत श्याम नजर लग जाएगी, सजमत श्याम नजर लग जाएगी. श्याम श्याम मेरे श्याम, श्याम श्याम मेरे श्याम, ओ श्याम श्याम मेरे श्याम, श्याम श्याम मेरे श्याम. सजमत श्याम नजर लग जाएगी. सजू नकोस रे देवा, तुला दृष्ट लागेल ना कोणाची. असा दृष्ट लागण्यासारखा सुंदर असणारा हा कन्हैया गोपाळांबरोबर गोपिकांबरोबर हा क्रीडा करतो आहे. त्यानं कदंबाच्या झाडाखाली जाऊन उभं राहावं. सगळ्या गोपाळांना एकत्र आणण्याकरिता त्यानं मुरली वाजवावी आणि त्या मुरलीचा नाद गोपाळांच्या कानापर्यंत जावा आणि गोपाळांनी त्याच्यावर खेळण्याकरिता प्रत्यक्ष त्यांनी धावत यावं. महत्वाची गोष्ट आहे. अतिशय सुंदर असणारा हा कन्हैया त्या सर्वांना दिसावा आणि त्याच्याबरोबर खेळण्याकरिता सर्वांना ललाईत व्हावा, त्याच्याकरिताच आले होते.
हे सगळे आले होते. आधी किती 15 मिनिटं त्याच्याकरिता आपली सगळ्यांची घेतली की नाही. हा की हे त्यांनी आस लागली होती, भगवंताच्या तपश्चर्या केली, जीवनमुक्त झाले आणि मग त्यांनी भगवंताच्या दर्शनाकरिता आले. काय भावना होती? त्याच्या चरणावर मस्तक ठेवण्याची भावना होती, त्याला आलिंगन देण्याची भावना होती, त्याला पाहण्याची भावना होती, त्याच्याशी बोलण्याची भावना होती, हा त्याच्यावर खेळण्याची भावना होती, त्याच्यावर जेवण्याची भावना होती. एवढ्या भावना पोटात घेऊन आले होते आणि सगळेचे सगळे त्यांनी महाराज अशा पद्धतीने भगवंताकरिताच आले होते. ते भगवंताच्या दिशेने आकृष्ट झाले आणि त्यांना हा दिसला महाराज अतिशय सुंदर आहे, सावळा सुकुमार आहे. तो देवडा चरण उभा आहे, देवडा चरण पाय सरळ, एक पाय तिरका आहे. त्याचे चरण कर्दळीच्या गाभ्या समान कोमल आहेत महाराज. त्याच्या पायाचे नख स्फटिकासारखे दैदिप्यमान आहेत. त्याच्या पायामध्ये सुंदर असणारी पैंजण शोभून दिसत आहेत. त्यानं पिवळा पितांबर त्यांनी आईनं त्याला नेसवलेला आहे. त्याची कंबर सिंहासारखी लवचिक आहे. त्यानं कमरेला शेला बांधलेला आहे. त्याचं उदर त्रिवलीने युक्त आहे. त्याची नाभी अतिशय सखोल आहे. त्याचं वक्षस्थल म्हणजे छाती विस्तीर्ण आहे. त्याच्या गळ्यामध्ये कमल पुष्पांच्या माला, वैजयंती माला शोभून दिसत आहेत. त्याचा कंठ शंखासारखा सुंदर आहे. त्याची हनवटी अतिशय मोहक आहे. त्याचे कपोल म्हणजे गाल अतिशय दिव्य आहेत. त्याची नासिका सरळ आहे. त्याच्या भोया धनुष्याकृती आहेत. त्याचे डोळे कमला समान आनंददायक आहेत. त्याचं उंच असणारं कपाळ आहे. त्याच्यावर त्यानं मलयागिरी चंदन लावलेलं आहे. त्याच्यावर केशराची उटी दिलेली आहे. त्याच्या मस्तकावर सोनेरी रंगाचे कुरळे केस आहेत. त्यानं मोर मुकुट धारण केलेला आहे. त्याच्या कानामध्ये दिव्य कुंडले आहेत. त्याचे ओठ कुंदरू फुलासारखे लाल आहेत. त्याचे दात रत्नांची ओळी ठेवल्यासारखे सुंदर त्यांनी दिसत आहेत. त्याचे दिव्य हात आहेत. त्या हातांमध्ये दंडामध्ये बाजूबंद आहेत. मनगटामध्ये मनगट्या घातलेल्या आहेत. हातामध्ये बासुरी घेतलेली आहे. ती बासुरी आधारावर त्यांनी ठेवलेली आहे आणि देवडा चरण उभा राहिलेला त्रिभंगा देवडा असणारा हा कन्हैया मुरली वाजवतोय. त्याच्या मुरलीनं सर्वजण त्यांनी स्वतःला विसरून गेलेले आहेत महाराज. धावतच कन्हैयाच्या समोर सर्वजण त्यांनी आले, भगवंताला पाहू लागले. सगळे गोपाळ भगवंताच्या अवतीभोवती आहेत. भगवान त्यांच्यावर उड्या मारू लागला, खेळू लागला, बागडू लागला. यमुनेच्या तटावर त्यांनी अशा पद्धतीने खेळ मांडलेला आहे आणि सर्वचे सर्व त्यांनी गोपाळ देवाबरोबर खेळतायत. गावातल्या सगळ्या लोकांना त्याला पाहण्याची आस आहे. सगळ्या गोपिकांच्या मनात एकच भाव आहे, कन्हैया पाहायचा. काय निमित्त करून पाहावं? घरामध्ये भरलेले पाण्याचे माठ त्यांनी ओतून दिले. हे भरला उलंडून रिता करी घट, निस पाण्याची गोविंदाची चट. मग गोविंदाला पाहण्याकरिता घरातले माठ ओतून दिले. पाण्याचं निमित्त करून गवळणी भगवंताला पाहण्याकरिता येऊ लागल्या. हा चिरे चोळी या त्या धुता विसरती. ज्या नदीवर धुणं धुण्याकरिता आल्या त्यांनी कन्हैयाला त्यांनी पाहावं आणि त्याला पाहता पाहता विसरूनच जावं. वाद्य वाजती नाही कधी जनमाताशी त्यांची अवस्था झाली होती. दंत धावनाचा मुखा माझी हात. दात घासता घासता त्यांनी बाहेर आले. कन्हैया पाहिला. 3 तास दातच घाशीत राहिले. विसरल्या कामधंदा, सासू सासऱ्याची नाही मर्यादा. विसरल्या कामधंदा, सासू सासऱ्याची नाही मर्यादा. कोणी जावाच्या गोपीनंदा, कोणी जावाच्या गोपीनंदा. तृप्ती वेदनी परमानंद हो, नंद हो नंदा. बाबा गोंधळी घेऊन पाय, बाबा गोंधळी घेऊन पाय, बाबा गोंधळी घेऊन विसरल्या कामधंदा, सासू सासऱ्याची नाही मर्यादा. काही कोणाची मर्यादा राहिली नाही. हा कन्हैया पाहण्याकरिता व्याकुळ झाले. सगळेजण अशा पद्धतीने भगवंताकडे आकृष्ट झाले. त्याचं नाव आहे कृष्ण. हे कृष्ण नाव व्याकरणाच्या दृष्टीने जर पाहिलं तर कृष्ण नावाच्या धातूपासून तयार झालं. कृष कर्षती इति कृष्ण. हा जो सर्वांना आकृष्ट करून घेणार आहे त्याला कृष्ण म्हणतात. म्हणून तो गोपाळांनाही आकृष्ट करून घेतोय, गोपिकांना आकृष्ट करून घेतोय. चला आमच्यावर येता का? सावळे रुपडे चोरटे चित्ताचे. चित्ताला चोरून घेणार हा कन्हैया सर्वांचं चित्त चोरून घेतलं. सगळ्या गोकुळवासी लोकांना वेड लागलं महाराज. कन्हैयाचं वेड लागलं. सगळेजण एकमेकावर अनुवाद करू लागले, संवाद करू लागले. एक जण दुसऱ्याला म्हणला, तुला माहितीये का आज मी गेलो होतो
आणि समोरून कन्हैया आला होता. त्यानं माझ्याकडे पाहिलं. त्यानं पाहिलं तरी सुद्धा आनंद झाला महाराज. त्याने आमच्याकडे पाहिलं. दुसरा म्हणला हा फक्त तुझ्याकडे पाहिलं असेल. तुला माहितीये का तो माझ्याकडे पाहून हसला. अरे हसला. तो लागला सांगायला कौतुकानं देव माझ्याकडे पाहून हसला. तो म्हणला हसला काय हसला. तुला माहितीये का म्हणला मी रस्त्याने चाललो होतो आणि तू माझ्याशी बोलला. त्याने माझं नाव घेऊन मला हाक मारली. अरे नाव घेऊन हाक मारली. तिसरा त्यांनी त्याला भेटला. तो म्हणला तुला तरी फक्त नाव घेऊन हाक मारली असेल. माझ्या गळ्यात हात घालून बऱ्याच वेळ गप्पा मारी चालला होता. अरे किती कौतुक महाराज. ज्याच्याकडे पाहिलं त्याला कौतुक, ज्याच्याशी बोलला त्याला कौतुक. प्रत्येकाला त्या भगवंताचं कौतुक वाटायला लागलं. असं करता करता त्यांनी महाराज भगवंताच्या चिंतनामध्ये सर्वजण विभोर होऊन गेले. सगळं जग विसरून गेले. सगळ्या जगातली राहटी विसरून गेले. आणि असं पाहता पाहता त्यांनी महाराज कन्हैया 10-11 वर्षाचा त्यांनी झाला. पण कोणाला कळालंच नाही महाराज किती दिवस झाले. कळल्याची नाही झाले किती दिवस. कळल्याचे नाही झाले किती कळलेच नाही झाला किती वेळ. कळलेच नाही झाले किती दिस. बाहेरील वास विसरले. सगळं विसरूनच गेले महाराज. बाहेरचं सगळं जगच विसरले. सगळ्यांच्या अंतकरणामध्ये कृष्ण घर करून बसला. त्या कृष्णाकरताच तपश्चर्या केली होती. कृष्णालाच प्राप्त करून घेतलं होतं. कृष्णाचा संग त्यांनी झाला होता. त्या कृष्णाचं चिंतन करता करता कृष्णमय झाले होते. आणि कृष्ण हृदयात घर करून बसला होता. म्हणून बाहेरचं काहीच आठवणीत राहिलं नव्हतं. बाहेरील वास विसरले. सगळे त्यांनी बाहेरची आठवण विसरून गेले महाराज. कृष्णाचे या सुखे भूक नाही तहान. सदा समाधान सकळांचे. कळलेचे नाही झाले किती दिस. बाहेरील वास विसरले. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. अभंग किती चरणांचा आहे? 3 चरणाचा. किती झाले आता? तिसरं कधी होऊ शकतं महाराज. त्याचा काय भरोसा आहे त्याचा. कोणत्या वेळेला तिसरं होऊ शकतं. म्हणजे आपण जवळ आलो की नाही असं त्याचा अर्थ लावून घ्यायचा. पण भगवंताचं चिंतन करता करता सगळेजण त्यांनी विसरले. स्वतःला त्यांनी नवे विसरवण्याकरता यानं लीला केली महाराज. हा लीलाकारी आहे. त्यांना स्वतःकडे वेधून घेतलं आणि जग सगळं ध्यानातून निघून गेलं महाराज. त्यानं जर कृपा केली तर हे होऊ शकते. श्रीमद भागवत तुम्ही ऐका म्हणजे कळेल. ज्याला भाग्यवान मनुष्य आहे, ज्याला श्रीमद भागवताचा संग त्यांनी होतो, असं सहजासहजी होत नाही महाराज. इथं महाराज बसलेत ना, त्यांना अनेक महापुरुषांची संगती झाली. म्हणजे
सुमंत महाराज उतूरकर काय गोड त्यांनी भागवताचं चिंतन त्यांनी करावं. तुम्ही किती वर्ष होते त्यांच्याबरोबर? 20 वर्ष महाराजांच्या बरोबर होते. एवढे वर्ष त्यांनी भागवताचं चिंतन घडलं. भागवतात भगवंताचं चिंतन सोडून दुसरं काहीच नाही महाराज. अखंड भगवंताचं चिंतन त्यांनी, ज्यांना भगवंताचं चिंतन ऐकता ऐकता त्यांनी महाराज भगवंताशी एकरूपता प्राप्त होते तेच खरे भाग्यवान आहेत. नुसतं त्यांनी भागवताचं चिंतन ऐकलं आणि देव जर मनात घुसलाच नाही तर त्याचा काय उपयोग आहे. मग ते गोपाळ त्यांनी महाराज भगवंताचं चिंतन करतायत, त्याच्या लीला त्यांनी पाहतात, तो वेधून घेणार आहे. काय केलं वेधून घेण्याकरिता? गोपिकांनी त्याला पाहावं, गोपाळांनी पाहावं, आपल्या घरी हा का नाही आला पाहिजे असा विचार मनात करावा. आता जिच्या मनात विचार आला का नाही आपल्या घरी आला पाहिजे, तिच्या घरी गेलं पाहिजे ना. आमंत्रण त्यांनी स्वीकारायचं. हा मनातले दिलेले आमंत्रण स्वीकारतो महाराज. असं तोंडी सांगायची गरजच पडत नाही. विदुर काका आणि विदुराणीने त्यांनी तोंडी आमंत्रण सांगितलंच नाही, मनातले मनात म्हणले त्यांनी देव आला पाहिजे. खरोखर त्यांच्या घरी गेला महाराज. तसा गोकुळातल्या सगळ्या गोपीनं वाटायचं आपल्या घरी आला पाहिजे, पण काय निमित्त करून जावं? मग ते गोपाळ भोळे भाबडे त्या गोपाळांचंच निमित्त करायचं आणि त्यांना खाऊ घालण्याकरिता अशा पद्धतीने त्या गोपिकांच्या घरात घुसायचं. त्यांना माझे आलं तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे, आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. सगळ्या गोपाळांची फौज घ्यायची आणि गोपिकांच्या घरात घुसायचं. दह्या दुधाचा रबडा करून टाकायचं, सगळं दही दूध त्यांनी खायचं, माठ पालथी घालून ठेवायचे. दुसऱ्या दिवशी गोपिकांनी पाहायचं, पाहती गवळणी तवती पालथी दुधानी म्हणती नंदाची या पोरे आजी चोरी केली खरे, नंदराजाचा मुलगा चोरी करतो असा त्यांनी बोभाटा सगळ्या गावात झाला. सगळ्या गोपिका आरणं सांगण्याकरता यशोदेकडे एवढं, यशोदे अगं तुझ्या पोराला काही समजून सांग, तुला राग येईल. तुझा बाळ त्यांनी काय करतो तुला माहिती आहे? आमच्या घरामध्ये घुसतो, दह्या दुधाची चोरी करतो, सगळे माठ मोकळे करतो, काही माठ फोडून टाकतो, दह्या दुधाचा रबडा करतो, माठ पालथी घालून त्यांनी पळून जातो आणि काही बोलायला लागल्यानंतर त्यांनी तोंड वाकडं करून मलाच वेडी म्हणून पळतो. मला म्हणतो ग वेडे असं त्यांनी महाराज. यशोदे काही सांग ना, यशोदे ग तुला येईल राग, तुझ्या कानाला काहीतरी सांग, यशोदे तुला येईल राग, यशोदे तुला येईल राग. तोंड करून वाकडे मला म्हणतो ग वेडे, तोंड करून वाकडे मला म्हणतो ग वेडे, काहीतरी सांग, तुझ्या कानाला काहीतरी सांग, यशोदे तुला येईल राग, यशोदे तुला येईल राग. यशोदे तुला राग येईल पण तुझ्या मुलाला काही समजून सांग. सगळ्या गावाला त्रस्त करून टाकलाय. यशोदेने पण त्याचं कान पकडायचं महाराज आणि त्याला ताकीद करायची, कृष्णा तुला मी ताकीद करीते रे, घरी कुणाच्या जाऊ नको रे, गवळ्या घरी बोभाटा उडला, माठ तयाचे बोलू नको रे, रागीत तुझा पिता मार तयाचा खाऊ नको रे. कशाला मार खातोस तू? त्यांनी चोरी करू नको का नाही या, पण तो काही ऐकणाऱ्यांपैकी नव्हता महाराज. थोडं नको करू माझे बाबा, थोडं नको करू माझे बाबा, थोड्या नको करू माझे बाबा, थोड्या नको करू माझे बाबा, 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 करू माझे बाबा, बाबा थोड्या नको करू माझे करू माझे खोड्या नको करू माझे बाबा, खोड्या करू नकोस कन्हैया. किती समजून सांगितलं तरी पण कन्हैया ऐकत नाही. गोपिका मात्र गारहाणं सांगायचे बंद करीत नाही. हा म्हणतो त्याच आमंत्रण देतात आणि त्याच गारहाणे सांगायला येतात. यानं काहीतरी आदल घडवली पाहिजे. आतापर्यंत चोऱ्या करत होता, आता खोड्या करायला लागल्या. काय खोड्या करायचे? जी गोपी गारहाणं सांगायला येईल तिचा राग यायचा त्याला, तिच्याच घरात त्याने घुसायचं. तिचा पदर तरी ओढायचा, कोणाची वेणी तरी ओढायची, कोणाचा माठ तरी फोडायचा, कोणाला वाकुल्या दाखवून तरी अशा पद्धतीने पळायचं. एक गोपी त्यांनी स्वयंपाक करू तिच्या घरात घुसला. त्या स्वयंपाक घरात ते जळतं लाकूडच काढलं महाराज त्या चुलीतलं आणि तिच्या समोर तिच्या घराला लावायला लागला. देऊ का मला घर पेटून? शानपणा करते, माझ्या घरी गारणं सांगण्याकरिता येते.
ती म्हणली माझं घर पेटवायला लागलं तसं तिच्या तोंडावर धरलं महाराज. देन तोंडावर तुझ्या बापाचे हे घर, तुझ्या बापाचे हे घर, तुझ्या बापाचं घर आहे का म्हणला. गाराणं त्यांनी सांगण्याकरता येतेस माझ्या घरी. परत गाराणं सांगण्याकरता यायला सुरुवात झाली. अशा अनेक आल्या महाराज गोपिका. कोणाची माठ फोडल्याचे कारण होते. एक सांगायला आली म्हणली म्हातारं दारात राखण झोपवलं होतं, तुझा कन्हैया कुठून तरी आला आणि म्हातारं शांत झोपलं होतं. ते बाहेर ताकाचा डेरा अडकवला होता, तो डेरा घेतला आणि त्या म्हाताऱ्याच्या ढेरीवर नेऊन फोडला. आता काय ते म्हातार हा करून जागे झालं. त्यांनी काय सांगते कोणाला माझं कुक्कू बळकट म्हणून म्हातारं वाचलं नाही तर खूप केलं असतं. त्याने कोणाला सांगितलं असतं तुझ्या पोराला काही समजून सांग. ऐकायला तयार नाही. मग दुसरी धावत आली म्हणे काय झालं माझा हात मोडला. म्हणली बघ हाग म्हणे हॉस्पिटलला जा, काही त्याचा एखादा एक्सरे करून घे, डॉक्टरांकडे जाय, हात बसून घे. म्हणली माझ्याकडे आली. म्हणजे काय आली तुला सांगते. म्हणजे काय झालं तुझा लाडका त्याने आला आणि आमच्या सगळ्या गोठ्यातल्या गायी सोडून दिल्या आणि त्याच जागेवर गाढवा आणून बांधले. आता गाढवं तुम्हाला माहिती आहेत किती चांगले असतं. गाढवा स्वभाव खरंच चांगला असतो. तो उगाच लोक गाढवाला नाव ठेवतात. मला गाढवाचं कौतुक नाही सांगायचं. आता गाढव पिछाडी मारित असतं. मी त्याने महाराज गाय म्हणून गाढवा खाली धार काढायला बसले, त्याने जी पिछाडी मारली एका लाथीत बादली आणि दुसऱ्या लाथीत मी लांब जाऊन पडले. आली धावून बाई केली मात दाढी माझी बाई कोणाची सुटे यशोदे बाळा तुझा कान्हा काय काय केलं माहिती आहे. यानं बाई काय केली मात, त्याने मातच काय. तुम्ही सांगितलं म्हणून आता मी सांगायला लागलो बरं मला. असं आहे मला आवडत आहे म्हणत तेच सांगायला. दुसरं काय त्यांनी करता हे त्यांनी फार समाधान देणार आहे. महत्वाची गोष्ट आहे. एक गोपी म्हणली थांब. सगळ्या गावाल्यानं त्रस्त करून टाकलं. मी याला पकडते म्हणलं. तिचा घर नंबरच लिहून घेतला. तिच्या घरातच घुसला महाराज. निमवयस्क जोडी होती, निम्या वयाची होती. मुलं त्यांनी अमेरिकेला, मी तरी कशाला कमी करू, अमेरिकेला गेलते ते. मग ते दोघंच नवरा बायको घरात होते. मग आता घरी हे पूर्वी त्यांनी सांगितलं जायचे काल्याचे कीर्तन फार लांबलचक रंगून ते वक्ते बाबा होते ना, ते जसं सांगायचे तसंच त्यांनी सांगितलं जायचं महाराज. ते फार रंगून सांगायचे. ते त्यांचे कीर्तन 3-3, 4-4 तास चालायचे. त्याच्यामुळे त्यांना भरपूर त्यांनी वेळ असायचं. कोणी काही म्हणत नव्हतं महाराज. तुमच्या माहिती करता सांगतो. नारायणगिरीजी महाराज होती की नाही आमच्या कोपरगावला, त्यांनी कांचनवाडी आहे कोपरगाव जवळ, तिथं त्यांनी लखनगिरीजी महाराजांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम होता. आणि त्या कार्यक्रमाकरता श्री संत नारायणगिरीजी महाराजांना काल्याच्या कीर्तनाला बोलवलं. काल्याचा टाइम होता 10 ते 12चा. महाराज 12 वाजता आले. म्हणजे टायमिंग होता 10 ते 12चा. महाराज 12 वाजता आले. आल्यानंतर त्यांना धरून स्टेजवर नेल्यानंतर स्टेजवर उभे राहिले. ते असं बांधलेलं होतं असं धरण्याकरता त्यांना. असं त्या नाडा बांधलेला असं ते त्याला धरून उभे राहिले. उभं राहिल्यानंतर त्यांनी बोलायला सुरुवात केली आणि ते 2 वाजेपर्यंत बोलले. 12 वाजता सुरू केलं, 2 वाजेपर्यंत बोलले आणि बोलल्यानंतर मग म्हणले आणा आता विना. कीर्तन नाही केलं, आले डायरेक्ट उभे राहिले, बोलायला सुरुवात केली. 12 वाजल्यापासून 2 वाजेपर्यंत बोलले आणि 2 वाजता म्हणले विना आणा. विना आणला. तिथून पुढे 4 वाजेपर्यंत कीर्तन केलं. म्हणजे किती कीर्तन झालं हे. 12 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत कीर्तन त्यांनी झालं महाराज. इतकं लांबलंच का असणार कीर्तन. आता वर आभाळ मी म्हणतोय, पोटात भूक मी म्हणते. आता मी काय 4 वाजवणार नाही. पण तरी सुद्धा त्यांनी मला हे फार गोड लागतंय महाराज ऐकायला. हेच ऐकावं, दुसरं काय ऐकतात. संसारातलं त्यांनी काय गाणं आहे महाराज. ते संसार कोणाचं नीटनेटका असतो. लोक उगं तोंडावर पावडर फिवडर लावून येतात आणि त्यांना वाटतं बस आपण फार आनंदात आहोत. कशाचा आतमध्ये फार गबाळ भरलेला असते. लोकांना दाखवता येत नाही, सांगता येत नाही. हा महत्वाचा विचार. समाधानाचा मुलामा चेहऱ्यावर दिला म्हणजे माणसं समाधानी होत नाहीत. अरे ते आतून प्रस्फुटित व्हावं लागतं. ते भगवंताच्या प्रेमाशिवाय कोणाचंच होऊ शकत नाही. म्हणून त्यांनी हे लक्षात घेण्यासारखाच मुद्दा आहे महाराज. परमात्माच त्यांनी मला सुखरूप आहे, तोच सुख देऊ शकतो. कृष्णाचे या सुखे भूक नाही ताण असं होऊ शकतं. हा महत्वाचा. आणि संसार जरी सुख देत असलं तरी बेगडासारखा आहे. सुरुवातीला फार छान छान वाटतो, नंतर फार घोटाळा होतो मला. ते लग्नाच्या टायमाला त्यांनी असे उतावळे होतात नवरदेव. आता पुरे नाही का दृष्टा अदृष्ट वधू वरा न करीता असं होतं की नाही महाराज. आता काय दृष्ट ते सगळं बुडूनच गेलं महाराज. ते तरी ते अंतरपाठ धरतातच महाराज. धरलं की वर धरलं की मग ते असं टाचा वर करून बघतात त्या नवरीला. म्हणजे त्याला म्हणायचं उतावळा नवरा गुड घ्यायला बाशिंग. इतकं त्यांनी उतावळं होतं त्या नवरी पाहण्याकरता. एक पाहिलाच महाराज मी नवरदेव असा खरोखर. तो असा टाचा बुट होते पाय. त्या नवरीपेक्षा उंच होता तरी वर डोकं बघाय त्या नवरीला. आता जन्मभर त्याची बायकोच होणार होती तरी बघतच होता. 2 वर्षानंतर नगरला भेटला मला तो कोर्ट गल्लीत.
खरंच ना, असे हात मागे लावले होते ना, असं चक्र मारित होता. म्हणजे का रे चक्र मारतो? ओळखीचाच होता, आपल्या जवळपासचाच होता. मग का चक्र म्हणलं? तिचं तोंड पाहायचो नाही. म्हणलं कोणाचं? जिचं बुट घालून असं वर बघत होता ना, तोंड पाहण्याकरता उतरला होता, तिचं तोंड पाहायचं नाही. म्हणलं 2 वर्षात, फक्त 2 वर्षात फार छान छान वाटतो संसार. नंतर फार त्रास होतो. सुरुवातीला बायको चंद्रमुखी, नंतर 1-2 लेकर झाली, मग सूर्यमुखी, आणि ती जेव्हा ज्वालामुखी होती मग त्याला कळतं काय असतं ते. म्हणून संसार त्यांनी ध्यानात ठेवण्यासारखा सुद्धा नाही. मला काय सांगावं? भगवंताचं सांगावं. काय ऐकावं? भगवंताचं ऐकावं. आणि कोणाचं चिंतन करावं? भगवंताचं चिंतन करावं. ते चिंतन समाधान देईल आणि तेच सुख प्राप्त करून देईल. महाराज म्हणले, पतीची दाढी माझी वेणी दुहीची गाठ घालून ये, असं त्यांनी त्याच्या घरात घुसला आणि गाठणच मारून दिली. महाराज आता काय करायचं? पुन्हा गाठण मारून थांबला नाही. सगळ्या गावात गोपाळांना जाऊन सांगायला लागला, उद्या आपल्या गावात शेंग्याचं सोंग येणार आहे. सगळ्यांनी चौका चौकात त्यांनी थांबायचं. खरंच झालं महाराज. आता ती गाठण एवढी पक्की होती, सोडायचा प्रयत्न केला, सुटच नाही. एक तर तो ती गवळण आधी उठून बसली, पहाटेच लवकर उठली की त्याच्या दाढीला असं त्यांनी जोरात ओढलं गेलं. दाढी ओढल्यानंतर त्यांनी तो रागावला, असं प्रमाण आहे महाराज. ते म्हणे, मस्त होणी माजली धांगडी करी ते ओढाओढी मज लागे, मला त्यांनी वाढते. म्हणले मी नाही, तुम्हालाच म्हातार जळ सुटलाय, माझी वेणी कशाला वाटतं? पेटलं भांडण. आता असं भांडण त्यांनी पेटलं महाराज. ती गाठ सोडायचा प्रयत्न केला, सुटच ना. गाठबाई कोणाशी सुटे ना, काय केलं? सुटे ना. मग गाठ सुटत नाही म्हणून त्यांनी जाळायचा प्रयत्न केला, ती जळे ना. कापायचा प्रयत्न केला महाराज, कापली पाहिजे. हा, ती दाढी कोण कापायची, हात लावू द्यायचं नाही म्हणला. आता ती वेणी कोण कापा म्हणले, मग वेणीला हात लावू द्यायची. माझी सवासणीची वेणी आहे. पहिल्या बायका वेणीला जपायच्या सवासणी, आता वेणी कापल्याशिवाय सवासणीच होता येत नाही. असं त्यांनी मला ती वेणी पण कापू द्यायना. काय करायचं? सुटणं पण हातानं. मग नाईलाज झाला, ही कन्हैयानं गाठ मारली हे लक्षात आलं. आता चला म्हणले त्याच्याकडेच. आता कसं चित्र असेल? थोडं गवळण पुढे चालली, गोपाळ त्यांनी मागून चालला. आणि मग ते सगळ्या गावात त्यांनी धिंडोरा, ते पोरं चौका चौकात हुर्रे हुश्या, एक कार्ट मोठा आत्राब होतो, मला येणीला गोंडा बांधला, त्याची येणी हा गोंडा. सगळ्या गावात चक्कर मारून आणली महाराज. कशानं त्यांनी सुटली? भगवंतानं हात लावले की सुटली. असं त्यांनी महाराज भगवंत लीला करू लागला. अनेक प्रकारच्या खोड्या कन्हैयानं केल्या. आणि आता मात्र त्यांनी महाराज सगळे ग्रामवासी त्यांनी त्रस्त झाले. सर्वांना भगवंताचं चिंतन त्यांनी व्हायला लागलं. कोणत्या न कोणत्या तरी रीतीनं भगवंताचं चिंतन त्यांनी होतं. काम धंदा सगळेजण विसरून गेले होते. बाहेरच्या सगळ्या गोष्टी त्यांनी संपल्या होत्या आणि कामाचा पूर्णपणे विसर झाला होता. अशी अवस्था भगवंतानं सर्व लोकांची करून दिली. तीच महाराज विसरू कामाचा तुका म्हणे आला, विसरू कामाचा तुका म्हणे आला. बागेरी
वास बाहेरील वास विसरले बाहेरील वास
सर्व कामाचा तुकामाने झाला. गोपाळांना गोपिकांना सगळ्या कामाचा विसर झाला. उद्वेग राहिला जावे यावे, फक्त जाणे येण्याचा उद्वेगच शिल्लक राहिला. बाकी सगळं जग विसरून गेलं. त्याच्यात बरंचसं बोलण्यासारखं आहे. निर्धारित वेळ त्यांनी संपून गेलेला आहे. पण आपण या ठिकाणी थांबणार आहोत. सगळे त्यांनी गोपिकांचे गारहाणे ऐकून यशोदाराने व्याकुळ झाली. कन्हैया किती त्रास देशील, आता तू घरी राहण्याच्या योग्यतेचं राहिलं नाही. उद्या जाई वना सवे घेऊन गोधना, गोमातेला घेऊन रानात जा. सगळ्या गोपाळांना बरोबर त्यांनी घेतलं. गोमातेला बरोबर घेतलं. कन्हैया वनात जाण्याकरिता निघाला. गाई गोपाळ सवंगडे वना सर्वजण वनामध्ये गेले. अनेक प्रकारचे खेळ गोपाळ त्यांनी खेळू लागले. खेळू लागलो
सुर कवडी खेळू लागलो सुर कवडी खेळू लागलो कवडी खेळू लागलो खेळू लागलो सुर कवडी माझी बोलाडी हरपली खेळू लागलो सुर कवडी माझी बोलाडी हरपली खेळू लागलो सुर कवडी खेळू लागलो सुर कवडी खेळू लागलो कवडी खेळू बदल खेळ आता वदनी कवळ घेता नाम घ्या कांदी बारी झाली तरच मी खेळ आम्ही त्यासाठी कोणाला तोंड घालून देत नाही. एवढा आरडाओरडा केल्यावर गणेगावच काय गुहेतून सुद्धा लोक बाहेर येतील असं हे बघा 12:30च्या नंतरचं कीर्तन यांनी केलंय आम्ही नाही केलं मी बरोबर 12:30ला थांबायची विचारत होतो चांगलं वाटलं असू द्या त्याच्यातही आनंदच आहे आठवणीत राहण्यासारखं कीर्तन झालं पाहिजे ना फार छान चांगलं वाटलं अनेक प्रकारचे खेळ कन्हैया त्यांनी खेळू लागला खेळून खेळून सर्वजण दमले देवा काहीतरी खायला दे असं म्हणू लागले खडकावर जाऊन उभा राहिला गोपाळानं कमलाकर बसवलं पानांचं द्रोण तयार केलं त्यांच्या शुदरे एकत्र करून त्याचा काला केला तो काला करून त्यांनी महाराज स्वतःच्या हातानं गोपाळांना भानुदास किती गात प्रसाद देतो पंढरीनाथ वाटी आपुल्या निज हस्ते भाग्याचा तो पावे येथे निळोबराय वर्णन करून सांगतात तो स्वतःच्या हाताने सर्वांना खाऊ घालतोय चमत्कार असा होता की जेवढे गोपाळ बसले होते ना अवतीभोवती त्या प्रत्येकाला असं वाटत होतं की कन्हैया फक्त माझ्याकडेच पाहतोय आणि मला एकट्यालाच खाऊ घालतोय बाकीच्यांना प्रत्येकाला त्यांनी भगवान खाऊ घालत होता भगवंताला अनेक रूप धारण करता येतात त्यांना अशा पद्धतीनं लीला केलेली आहे भागवतात त्याचं वर्णन करून सांगितलं भागवतकार वर्णन करून सांगतात हरी विभ्रद वेणुम जठर पटयो शृंग वेत्रेच कक्षे वामे पानो मश्वन कवलम तत्फलान्यंगुलेषु तिष्ठन् मध्ये स्वपरिस्वरधो हासे नर्म विश्वै स्वर्गे लोके मिषति बहुजे यज्ञ भुक् बाल केली गोपाल कृष्ण भगवान की जय भगवंतानं काला केला गोपाळ संतुष्ट झाले हा प्रसंग इथपर्यंत सांगायचा असतो सर्वांना भगवंताचं वेळ लागलं भगवंतानं सर्वांना सुख दिलं कृष्णाचे या सुखे भूक नाही तहान सदा समाधान सकळांचे कळलेचे नाही झाले किती दिस बाहेरील वास विसरली विसरू कामाचा तुका म्हणे झाला उद्वेग राहिला जावे यावे अशी अवस्था जन्म मरणाची परंपरा त्यांनी थांबून गेली आणि अखंड भगवदाकार वृत्ती त्यांनी सर्वांची झाली हा दिव्य भाव या ठिकाणी तयार झाला म्हणून अशा पद्धतीने आपण ते चिंतन पाहिले काला दोघांमध्ये होत असतो देव आणि भक्तांमध्ये कीर्तनामध्ये देव उभाच असतो भक्तांची आवश्यकता असते कोण्या भक्तांबरोबर भगवान काला करतो निक्या वैष्णवांबरोबर भगवान काला करत असतो निके वैष्णव कोण आहेत ते ज्ञानोबर आहेत तुकोबर आहेत मोठ्या प्रेमाने त्यांचं चिंतन करून पुढील प्रसंग पाहूया हे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज जय ज्ञानेश्वर माऊली जय ज्ञानेश्वर माऊली जय ज्ञानेश्वर माऊली जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज जय ज्ञानेश्वर माऊली जय ज्ञानेश्वर माऊली जय ज्ञानेश्वर माऊली आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम आद्य गुरु 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 शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम
शंकराचार्य ज्ञानोबा यथामत यथावकाश भगवंताची सेवा करण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी थांबूया. 2 तास बसून तुम्ही माझी बडबड ऐकून घेतली. तुम्हा सर्वांच्या अंतःकरणापासून धन्यवाद. गुणवान मंडळींनी फार सुंदर साथ केली. तुम्हा सर्वांच्या अंतःकरणापासून धन्यवाद. साऊंड सिस्टीम सहज आहे मला चांगलं बोलता आलं, त्यांच्या अंतःकरणापासून धन्यवाद. पंचकृषीतून भाविक उपस्थित आहेत. पंचकृषीतून म्हणण्यापेक्षा 2-4 तालुक्यातून लोक मला या ठिकाणी दिसत आहेत. म्हणजे राहुरी तालुक्यातून आहेत, नेवासा तालुक्यातून आहेत, श्रीरामपूर तालुक्यातून आहेत, नगरवरून पण आम्ही आलेलो आहोत. असे त्यांनी शेवगाववरून महाराज आलेले आहेत. असे 2-4 तालुक्यातून सगळे भाविक या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि 2 गावांच्या शिवेवरती जंगलमय मंगल असं म्हणतात तसं मंगलमय असणार हे वातावरण आहे. अतिशय सुंदर असणारा हा आश्रम या ठिकाणी तयार झालेला आहे. या ठिकाणी गुरुकुल तयार होते. वारकरी शिक्षण संस्था म्हणजे हे ते गुरुकुलच आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं जाईल. वारकरी संप्रदायातली सगळी नियमावली अशा पद्धतीने शिकवली जाईल आणि त्या नियमावलीच्या माध्यमातून ही मुलं घडतील. आपलं जे उज्ज्वल असणारं भविष्य स्वतःचंही त्यांनी चांगलं करतील आणि जगाचंही त्यांनी कल्याण करण्याकरिता अट्टहास करतील. अशा पद्धतीनं मुलांवर संस्कार या ठिकाणी होणार आहेत. आदरणीय हरिभक्तीपरायण श्री विकास महाराज हापसे आणि त्यांच्या सुविद्य असणाऱ्या पत्नी सौभाग्यवती स्वातीताई विकास महाराज हापसे हे दोघेही त्यांनी अतिशय श्रद्धेनं या छोट्या छोट्या लेकरांचे आता मायबाप होणार आहेत. आणि त्यांना हाच आहे संस्थाच. आम्ही बऱ्याच संस्था पाहतो, त्या संस्थेमध्ये छोटे छोटे लेकरं असतात. ते आई वडिलांना सोडून आलेले असतात. मग त्यांचं दुखणं भाणं, त्यांना आईची आठवण येते, बापाची आठवण येते. मग ते जे संस्था चालक असतात ना, त्यांनाच त्या लेकरांचं आईबाप व्हावं लागतं महाराज. त्यांचं सगळं उन्हा दुनं त्यांनी महाराज काय असेल ते सगळं स्वीकारावं लागतं आणि त्या लेकरांवर भरभरून प्रेम करावं लागतं. नुसतं शिकवणं महत्त्वाचं नाही, त्यांना प्रेम देणं पण महत्त्वाचं असतं. म्हणून त्यांनी इतर संस्थांमध्ये पाहिलं तर एकच संस्था चालक असतो. इथं त्यांनी हे दोघेही पती पत्नी त्यांनी संस्था चालवणार आहेत आणि श्रद्धेनं त्यांनी मुलांना शिकवणार आहेत. बाकीच्या संस्थांमध्ये मुलांना तर काही एक गोष्ट उणी पडेल, इथं आई पण भेटणार आहे हा महत्त्वाचा विचार आहे. म्हणून त्यांनी आई वडिलांसारखी सेवा या लेकरांची हे दोघेही पती पत्नी या ठिकाणी करणार आहेत. आम्हाला त्याच्यामध्ये फार समाधान आहे. असं हे चेडगावमध्ये जन्माला आलेलं रत्न आहे. रत्न म्हणलं की कुठं गेलं तरी प्रकाश देतच महाराज ते. म्हणून त्यांनी महाराज ते या क्षेत्रामध्ये येऊन अशा पद्धतीने प्रकाशित झालेला आहे. त्याचा प्रकाश त्यांनी आता सर्वत्र अशा पद्धतीने दरवळत राहो. त्यांच्या हातानं धर्मकार्य त्यांनी घडो, संतांची त्यांनी सेवा घडो, संतांचं वाङ्मय समाजापर्यंत त्यांनी पोहोचू. या मुलांना त्यांनी गीता शिकवली जावी, यांना विष्णू सहस्रनाम शिकवलं जावं, यांना ग्रंथ शिकवले जावेत. विचारसागरासारखे, पंचीकरणासारखे, पंचदशीसारखे ग्रंथ या विद्यार्थ्यांपर्यंत त्यांनी पोहोचवता यावेत. त्यांना गायन त्यांनी शिकवावं, मृदंग त्यांनी वाजवायचं शिकवावा. असं त्यांनी महाराज सर्वचे सर्व या शिक्षण संस्थेमध्ये विद्यार्थ्यांना शिकवलं जावं, त्यांच्यावर संस्कार व्हावेत. आताच गावामध्ये गणेगावमध्ये जे शिबिर चालू आहे विद्यार्थ्यांचं अतिशय गोड, मला फार समाधान वाटलं. त्या ठिकाणी जाऊन गावातले सगळेचे सगळे छोटे छोटे मुलं गणवेशात त्यांनी एका लाईनीमध्ये अशा पद्धतीने बसलेले. तिथले शिक्षक त्यांनी आदरणीय श्री संजयजी महाराज, विजयजी महाराज ते पण त्या ठिकाणी उपस्थित होते. आणि आणखी कार्यकर्ते सगळे जे त्या संयोजन करणारे होते सर्वजण हिरिरीनं काम करणारे होते आणि विद्यार्थी पण फार गोड होते. असे गावोगाव त्यांनी गुरुकुल झाले पाहिजेत, गावोगाव शिबिरं झाले पाहिजेत, गावोगाव या संस्था झाल्या पाहिजेत, विद्यार्थ्यांवर संस्कार झाले पाहिजेत. हा महत्त्वाचा विचार आहे. म्हणून त्यांनी महाराज जे जे आपण असे ठावे ते इतरांशी शिकवावे आणि शहाणे करून सोडावे सर्वजण, असं त्यांनी रामदास स्वामी म्हणतात की त्या नियमानुसार इथं सुद्धा त्यांनी हे गुरुकुल ही त्यांनी वारकरी शिक्षण संस्था तयार होते. अतिशय सुंदर असणारं हे स्थान आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी सुंदर असणारा हा उपक्रम आहे. या उपक्रमाला आमच्या अंतःकरणापासून कोटी कोटी असणाऱ्या शुभेच्छा आहेत. असं त्यांनी कार्य त्यांच्या हाताने घडत राहावं. खरं तर या संस्थेचा नामकरण विधी आज शुभारंभ त्यांनी होतोय. शुभारंभ होण्याच्या आधी त्यांनी भगवंताचं नामचिंतन व्हावं, काहीतरी वास्तू पवित्र व्हावी. खरं तर हा सप्ताह झाला म्हणजे या वास्तूची वास्तुशांतीच झाली म्हणायचं. सप्ताह भगवंताचं नामचिंतन अतिशय श्रेष्ठ आहे. आरंभी आवडी आदरे आले नाम, त्याने सगळं त्यांनी जगामध्ये काम सिद्ध होत असतं. म्हणून त्यांनी भगवंताचं नाम अतिशय श्रेष्ठ आहे. त्या नामचिंतनाचा सप्ताह या ठिकाणी संपन्न झाला. सर्व त्यांनी महात्मे आले, त्यांच्या पदस्पर्शाने भूमी पावन झाली. बाबांच्या आगमनाची त्यांनी वाट होती. बाबांच्या प्रकृतीनुसार उद्धवजी महाराज या ठिकाणी येऊन गेले आणि बाबांच्या हस्ते नामकरण विधी या संस्थेत व्हायचा होता. पण बाबा त्यांनी आले नाहीत. म्हणून त्यांनी सांगितलं की आता तुम्हीच नामकरण विधी अशा पद्धतीने करा. मग आम्ही आमच्या पद्धतीने त्यांनी नामकरण करायचं ठरलं. भगवंताला शरण जाणं
आणि शरणागतीशिवाय त्यांनी महाराज भगवंताची प्राप्ती होत नाही. तो म्हणतो सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. शरणागती म्हणजे काय? ज्ञानोबरांनी शरणागतीची व्याख्या सांगितली. पै आपुलीने भेदबीन माझे जे जाणे एकपण तया नाम शरण मजे येणे का. म्हणून त्यांनी महाराज भगवंताला शरण जाणं अतिशय महत्वाचं आहे. या माध्यमातून ती शरणागती शिकवली जाईल, भगवंताचं प्रेम शिकवलं जाईल, भगवंताचं दास्यत्व शिकवलं जाईल. आम्ही त्याचे दास, ज्याचा पंढरी येवास धन्य आम्ही जन्म आलो, दास विठोबाचे झालो. ही सगळी प्रमाणे तेच सांगणार आहेत. भगवंताची शरणागती करा. वेद अनंत बोलीला अर्थ तुकाची साधीला विठोबाशी शरण जावे निज निष्ठा नाम गावे. वेदानं सांगितलं विठोबाला शरण जा, शास्त्राने सांगितलं सकळ शास्त्रांचा विचार अंती तुलाची निर्धार विठोबाशी शरण जावे निज निष्ठा नाम गावे. 18 पुराणी सिद्धांत तुका म्हणे हाची हेत विठोबाशी शरण जावे निज निष्ठा नाम गावे. पण आपलं जीवन हे त्यांनी महाराज भगवंताला शरण गेलेलं असलं पाहिजे. तो म्हणतो शरणागता शरण्य मीची एकू. म्हणून सर्व शरणागतांना शरण येण्यास योग्य असणारा मीच आहे. म्हणून त्यांनी शरण जाण्यास योग्य परमात्मा त्याला शरण जाण्याची शिकवण जिथं दिली जाते त्या संस्थेचं नाव त्यांनी महाराज शरण्या आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था असं त्यांनी असावं असं त्यांनी आम्हाला वाटतं. म्हणून त्यांनी महाराज आधी त्या नावाची व्याख्या मी तुमच्या समोर सांगितली, आधी त्या नावाची गरज मी तुमच्या समोर सांगितली आणि मग मी ते नाव तुमच्या समोर सांगितले. शरण्या आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था असं त्यांनी या संस्थेचं नाव त्यांनी असेल आणि त्या माध्यमातून धर्म प्रसार त्यांनी होईल. आपला धर्म अतिशय महत्वाचा आहे, तो या माध्यमातून वाढला पाहिजे. धर्म वाढवण्याकरिताच प्रयत्न असले पाहिजे. संप्रदाय म्हणून आपण सर्वजण धावपळ करत असतो, त्याच्यातही त्यांनी अनेक प्रकारचे वाद घालत असतो. हा असाच आहे तो तसाच आहे, त्याने उभा गण लावला आणि त्याने आडवा, याच्यातच आपलं जीवन चाललं. हे त्यांनी त्याच्यात जीवन घालवण्याचं काय काम आहे महाराज? आपण सगळ्यात आधी महत्वाचा मुद्दा म्हणजे आपण सनातन वैदिक धर्माचे त्यांनी पायिक आहोत. आपला धर्म त्यांनी अतिशय आधी धर्म आहे, मग बाकीचे संप्रदाय पंथ त्यांनी नंतर पाहिजे. पण आपला धर्म जर कोणता असेल तर आपण त्याला हिंदू धर्म म्हणतो. हे त्याचं उपनाव आहे. त्याचं खरं नाव आहे सनातन वैदिक धर्म. म्हणजे सनातन वैदिक धर्माची जी परंपरा आहे त्या परंपरेमधला विशाल असणारा हा प्रवाह म्हणजे आपला वारकरी संप्रदाय. पण हा संप्रदाय त्यांनी महाराज सनातन वैदिक धर्म या माध्यमातून प्रवाहित होत आहे आणि तो त्यांनी आपण पुढे चालवायचा आहे, पुढे वाढवायचा आहे, लोकांपर्यंत त्यांनी पोहोचवाय, घरोघर अशा पद्धतीने जाऊन पोहोचवायचं आहे. निस्पृह भावनेने हे दोघे पती पत्नी आता त्यांनी महाराज हे कार्य करणार आहेत. आपण सर्वांनी भरभरून सहकार्य करावं. त्यांना सहकार्य तुम्ही करताच आहात, मला या सगळ्या कार्यक्रमातून दिसलंच महाराज. वेगळं सांगायची आवश्यकताच नाही. पण तालुक्यातून सगळी महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. फार श्रद्धेनं त्यांनी सर्वजण आलेले आहेत. एवढी साथ संगत करतायत. सगळ्यात अधिक आल्याच्या कीर्तनामध्ये घरी जाण्याची घाई असते टाळकऱ्यांना. खरं सांगतो मी तुम्हाला, टाळकऱ्याला गाड्या असतात, पुढे त्यांनी लांब जायचं असतं, असं असतं ना. हे टाळकरी त्यांनी महाराज प्रमाण देऊन देऊन 15-20 मिनिटे कीर्तन यांनी केलंय. म्हणजे यांना घाई आहे का पुढे जाण्याची? नाही. का बरं थांबले असतील? त्याचं कारण त्यांचा विकास महाराजावर प्रेम आहे. म्हणजे आता योगायोगाने त्यांचं माझं नाव एकच आहे. आता कसं काय झालं योगायोग, पण चांगलं झालं, चला असू द्या. मग आपलं नाव त्यांनी आईबापांनी विकास ठेवलाय, मग काहीतरी विकास पण आपण केला पाहिजे. लोक स्वतःचाच विकास करायच्या मागे लागतात. स्वतःचा विकास करायला लागला की मनुष्य फार तर फार मोठा होऊ शकतो. पण जगाचा विकास करायला निघाला की मग तो महान होत असतो. हा महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. पण स्वतःपुरते जे लोक जगतात ते मोठे होतात, फार तर श्रीमंत होतात, घरदार बंगले गाड्या घोड्या त्यांनी करतात आणि श्रीमंत होऊन राहतात, ते मोठे होतात. मोठं होणं काय महत्वाचं? कोणी मोठा होऊ शकतो महाराज. जर त्यांनी महाराज खरोखर त्यांनी काही व्हायचंच असेल तर महान झालं पाहिजे. ज्ञानोबराय महान आहेत महाराज, ते स्वतः करता नाही जगले, जगाकरता जगले. तुकोबराय महान आहेत, त्यांची महती काय सांगावी? अनुरेणव्या थोकडा तुका आकाश एवढे महान झाले. कशामुळे झाले असतील? जगाकरता जगले. येथे उपकारासाठी आले, घरच्या वैकुंठी वैकुंठाहून उपकार करण्याकरता आले, म्हणून सगळ्या जगाचा विकास त्यांनी केला. हा महत्वाचा विचार आहे. म्हणून कर्मधर्म संयोगानं तुमच्या मातापित्याने तुमचं नाव विकास ठेवलेलं आहे. पण असं त्यांनी नाव तुम्ही सार्थक करावं आणि सर्वांचा त्यांनी या जगाचा विकास करण्याकरिता अट्टहास करावा, असं त्यांनी संदेश सांगून या ठिकाणी थांबतो. जास्त बडबड झालेली आहे माझी, म्हणून त्यांनी मला, आणि ती गरजेची आहे, काही वायफट त्यांनी बोलत नाही. त्याचं कारण असं, आपण व्रतच घेतलं ना, भगवंताचं चिंतन करायचं, बाकीचं काही बोलायचं नाही. बोलण्याच्या ओघामध्ये लोक कुठेही नेऊन ठेवतात महाराज. अहो ते ज्ञानोबराय तुकोबरायांच्या नावावर तुकडे मोडणारे त्यांच्याच मुळावर उठतात महाराज. हा महत्वाचा विचार. तुम्ही आता हे शब्द वाईट आहेत माझे, पण त्यांच्याकरता हेच शब्द वापरले पाहिजेत. हा महत्वाचा विचार आहे. अरे काय तुम्हाला कोण खातर आहे? कोण तुम्हाला त्यांनी ओळखतं? कोण तुमचा परिचय जगामध्ये त्यांनी करतं? ज्ञानोबरायांचं नाव घ्यायचं, तुकोबरायांचं नाव घ्यायचं, त्यांचे अभंग घ्यायचे, त्याच्यावर त्यांनी कीर्तन करायचे, त्यांच्याच नावानं त्यांनी महाराज ठाणान बॉम्ब मारायची, त्यांची निंदा करायची. कशा करता करायची आणि आपण का करावं? हा महत्वाचा विचार आहे. असू दे, मला आता हे कोण करतं त्यांची नावं सांगून त्यांची ख्याती वाढवायची नाही. ज्यांना कळतंय त्यांना कळतंय मला, ज्यांना माहित आहे त्यांना सगळ्या गोष्टी त्यांनी कळाल्या. अहो त्यांना किती वर्ष झाले, आता केवढे मोठे सोहळे तुकोबरायांचे झाले. तुम्ही बघा, जगभर त्यांनी तुकोबरायांचे सोहळे चालू आहेत. ज्ञानोबरायांचे त्यांनी जगभर सुवर्ण महोत्सवी वर्ष त्यांनी अशा पद्धतीनं शताब्दीचा आपण त्यांनी पाहतो.
आणि एवढी त्यांनी महाराज महती ज्ञानोबा तुकोबऱ्यांची गायली जाते आणि त्याच्यात असे लोक जन्माला येतात आणि ते त्यांनी त्यांच्या विरोधात अशा पद्धतीने बोलतात. म्हणून त्यांनी हे त्यांच्या जीवावर जगणारे लोक आहेत आणि त्यांची निंदा करतात, ही कृतज्ञ असणारे लोक आहेत महाराज. त्यांच्या मनामध्ये भाव नाही, पण आपण असं करू नये. आपल्या मनामध्ये ज्ञानोबा तुकोबऱ्यांविषयी दृढ भाव असावा. ज्ञानोबा तुकोबऱ्यांविषयी त्यांनी श्रद्धा नितांत असावी. ते म्हणतील ती पूर्व दिशा आपल्या जीवनामध्ये असावी. त्यांनी फार कष्ट सहन केलेत, मायबाप आपल्याकरता कष्ट सहन केले. त्यांना काही घेणं देणं नव्हतं महाराज. ते जर एकांतात जाऊन बसले असते हिमालयामध्ये आणि स्वतःचं चिंतन केलं असतं तर सुखी झाले असते. अरे स्वतःच्या सुखाची पर्वा न करता जगाच्या कल्याणाकरता खाली आले. लोकांनी काय आरत्या नाही ओवळल्या महाराज. त्यावेळेला सुद्धा घोड्यावर बसून आलेला विसोबा काका पायातल्या जोड्या सगळ्यात लाट ज्ञानोबऱ्यांच्या तोंडावर मारली. कसलं झालं असेल महाराज अंतकरणामध्ये. ज्यांना मातीची भिंत चालवता येते, ज्यांना रेडा त्यांनी बोलावता येतो, त्याने एक माणूस जाळून टाकणं फार कठीण गोष्ट आहे महाराज. पण असलं काही केलं नाही महाराज. त्याला शाप दिला नाही, त्याला काही उलट त्याची अशी महती वाढवली की भगवान शंकर त्याचे पाय डोक्यावर घेऊन त्यांनी अशा पद्धतीने बसायला लागले. एवढं महात्म्य त्याचं वाढवलं. ही संतांची महती सांगतोय मी तुम्हाला. असे संत आपल्याला त्यांनी प्राप्त झाले. आपण त्यांची पायिक आहोत. चुकून सुद्धा आपल्या तोंडातून संतांच्या विरोधातला शब्द सुद्धा बाहेर निघू नये आणि जे संतांच्या विरोधात त्यांनी बोलत असतील त्यांचं सहन सुद्धा करून घेऊ नये. हा महत्वाचा विचार आहे. म्हणून मला सहन झालं नाही म्हणून 5 मिनिटं तुमचे घेतले आणि तुमच्या समोर हा मुद्दा त्यांनी बोललो. इथून पुढच्या काळामध्ये जेवढे माझा आवाज ऐकतात ना सगळे लोक इथं बसलेले, त्यांना माझा संदेश आहे, त्यांना माझी विनंती आहे, तुमच्या डोळ्यासमोर जर ज्ञानोबऱ्यांच्या तुकोबऱ्यांच्या विरोधात कोणी बोलला तर तो किती मोठा असला तर तिथले तिथं टाचळायचा महाराज. त्याच्या एक शब्द सुद्धा ऐकून घ्यायचा. यांचे मोड खोडल्याशिवाय जमायचे. त्यांचे जर झाडं झाले तर घोटाळा होईल महाराज. म्हणून मोड आहे तोपर्यंतच खोडले पाहिजेत. ते खोडून टाकणं आपलं काम आहे, म्हणून आपण ते केलं पाहिजे. हा महत्वाचा विचार असू द्या. झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करून याच ठिकाणी थांबूया. सर्वजण त्यांनी फार श्रद्धेने आले. सर्वांच्या अंतकरणापासून महाराज मंडळी समोर बसून ऐकतायत. सर्वांच्या चरणावर मस्तक ठेवतो. मस्तक माझा पायावर या वारकरी संतांच्या. सर्वांना नमस्कार करून थांबतो. आणि ही जी शरण्य आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था जी आहे तिचा उत्तरोत्तर त्यांनी उत्कर्ष हो आणि या माध्यमातून धर्मप्रसार होऊन सर्वांना त्यांनी अशा पद्धतीने भगवंताचं प्रेम प्राप्त हो अशी सदिच्छा देतो. थांबतो. मोठ्या प्रेमानं त्यांनी भगवंताचं चिंतन करतो. यानंतर जय विठ्ठल होईल. त्यानंतर काल्याचे 2 अभंग होतील. महाराज मंडळी त्यांनी दहीहंडी फोडतील. समारोपाचा अभंग होईल, आरती होईल. मग आपण आपलं स्थान सोडायचं. चला. जय विठ्ठल जय तुम्ही वारे दोही कडे मुख पसरोडी आवाया तिच्या धारा घ्यारे दोही कोपरा. तुम्ही वारे दोही कडे मुख पसरोडी हाती ठोका. तुम्ही वारे दोही कडे मुख पसरोडी कंडी धरिला कृष्णामणी अवकाशने प्रकाश काला वाटो एकामेका वैष्णवनिका वाकोलिया ब्रह्मादिका उत्तम लोकादाक काला वाटो एकामेका वैष्णवनिका तुका म्हणे भूमंडळी आम्ही वरी आविर्भाग काला वाटो एकामेका बोलिलेले पुरे वेडे वागोडे पराशमापराध महाराज तुम्ही हरी नाही विचारिला अधिकार पराशमापराध महाराज तुम्ही का म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी पराशमापराध महाराज तुम्ही आयुगी 28 विटेवरी उभा वामन रूप माये दिसते विशोभा पुंडलिका भेटी परब्रह्मादिका चरणी वाहे भीमा हरी जगा. जय देव जय देव जय पांडुरंगा रघुवाई वल्लभ हरीच्या वल्लभ भावे लगा. जय देव जय तुळशी माळ गळा कर ठेवून कटी कासे पितांबर वस्तुल्ल लाड देव सुरवर नेते ते भेटी गरुडानुमंत कोयो भाला. जय देव जय देव जय पांडुरंगा रघुवाई वल्लभ हरीच्या वल्लभ भावे लगा. जय देव जय आषाढी कार्तिके भक्त जनेते प्रभागे मद स्नान देव दर्शन हेळा माद्री दय भगदे केशवाचे नामदेव भोळे पळे. जय देव जय देव जय पांडुरंगा माई वल्लभ राईच्या वल्लभ भावे लगा. आरती ज्ञान राजा वल्लभ तेजा सेव साध संत म्हणून ये राम आरती ज्ञान राजा तो फले ज्ञान जगे जगे नदी बुडी अवतार पांडुरंगा नाव ठेवले ज्ञानी आरती ज्ञान राजा महागवल्ल तेजा सेवे साधू संत म्हणून विधी राम आरती ज्ञान
गुय बोले विश्व ब्रह्माचे केले राम जनार्दने धरणी मस्तक ठेवले आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा देव साधू संत म्हणून वेदिला माझा आरती ज्ञान राजा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सचिदानंद मूर्ती आईला कवी आमा आरती तुकारामा राघवे जागराज बाजान हरी रे तुकोबाचे आरती तुकाराम स्वामी सद्गुरु धामा सचिदानंद मूर्ती आईला कवी आमा आरती तुकारामा तुकिता तुलनेशी ब्रह्मा तुकाशान धरणी मस्तक ठेवले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सचिदानंद मूर्ती आईला कवी आमा आरती तुकारामा भावी माझी संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ पंढरीचा वार वारी चुकून दे चंद्रभागे स्नान तुका मागे पंढरीचा वार करी वारी चुकून दे कल्प विश्व भावे दया कुळा माझी या सकळ हरीचा दासा कल्पणीचे बाधान हो गौणी गाई संत मंडळी संकाराचा वाराण लाखो राज समाजा विष्णुदासा भाविकाची नामा म्हणे दया सारे कल्याण कल्पनेचे वाधान हो गौणी गाई संत मंडळी देव तुकाराम देव तुकाराम देव तुकाराम देव तुकाराम प्रसादाची वाट जाय धोणी आता शेष घेऊनी जाईल तुमची झाली झालो एक सवा तुम्हाळ शेष घेऊनी जाईल तुमची झाली तुका म्हणे चित्त करुणी राहिलो शेष घेऊनी जाईल तुमची झाली तुकाराम 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 पंढरी गवळधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुका गोपाल कृष्ण भगवान की जय टाळकरी बसा खाली एक 1-1.5 मिनिटासाठी बसा फक्त सर्वच खाली बसा खरं तर